या 3 दिवसाचा दौरा असणार आहे आणि अजेंडा काय पक्षाचा आहे सर्वप्रथम मला वाटतं तिकडे मला अविनाश सरांना आणि मला वाटतं अविनाश सरांना पुण्यात नेमलं. आमचा उद्देश हेच आहे की आम्ही नेतेपासून शाखाध्यक्षपर्यंत सगळ्यांना किती दिवस लागले तरी चालेल, आम्हाला सोमवार मंगळवार झालं तरी चालेल, आम्ही 1 to 1 सगळ्यांना भेटणार आहोत आणि मला वाटतं की सगळ्यांकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की आपण कुठे कमी पडतो. आणि हे आम्ही आज अहवाल कलेक्ट करून मला वाटतं की हा साहेबांकडे आम्ही तुम्ही जे निर्णय घ्यायचा तो राज्यात घेतील, पण मला वाटतं की सगळीकडे काही बदल हे झालेच पाहिजे. पुणे ग्रामीण नाही, आम्ही हे 3 दिवस पुणे शहराला दिले. आम्ही परत 25-26 तारखेला येतो, तर आम्ही पुणे ग्रामीण आणि मला वाटतं प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत. ते मला वाटतं की 1 मे मध्ये चालू होईल आमचा दौरा, पण 25-26 आम्ही इतर संघटनांना भेटणार आहोत आणि पुणे ग्रामीणमधला अधिकारी काय काय बदल होणार आहे आणि आता काय ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार, ते मला अहवालानंतर कळेल. तर आम्ही सगळ्यांना मी पहिलं एक अहवाल साहेबांकडे दिल्यानंतर मला कळेल की काय बदल घडवायचे. मुंबईच्या काय त्या पार्श्वभूमीवरती आपण काय म्हटलं या बैठकीमध्ये काय प्रमुख मुद्दे आपण लक्ष केलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना? ते थोडं पक्षापुरतं राहू दे ना साहेब. गोरेगाव मध्ये 4 दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं, एक पार्टी झाली, त्यामध्ये 2 जणांना राजधानीत हे सगळं होतंय. ड्रग्सचा पुन्हा की 2 तरुणांचा जीव जातो त्या गोष्टीत, आणि मला वाटतं की हे ड्रग्स कुठून येतात, आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक, तुम्हाला सांगितलं हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी याच्यावर चर्चा करतो. एक 24 तासाचा फ्री हँड द्या, हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागले की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात पुण्यामध्ये, नाशिकमध्ये. प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, ज्या प्रमाणात ड्रग्ज याचे आकडे सरकारकडे नाही. अशी मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाही, किती नावं देऊ तुम्हाला की कुठे आपलं माझा मुलगा आता शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील, आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. तर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. हा माणूस पकडला गेला ना, कठोर कारवाई कर. शिकती द्या. ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज झाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतो. आणि किती सोपी गोष्ट आहे, ड्रग्ज थांबवता येत नाही, कुठून येत आहेत. आम्ही उतरून काय करू? आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. घेतली पाहिजे ना. आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई. अजून माणूस पकडला गेला, आपण 10 दिवसांची कारवाई करतोय. बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालं. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. साहेब, दुसरा एक जो मुद्दा पुण्यातच झालेला ना, मला वाटतं की तो ज्यांनी ठोकलेलं जामीन झालाय सगळ्यांना, जामीन झाला ह्या वर्षी, पण तो प्रकरण
मध्ये असं होती. त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला. दोन तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आपण एस्को बद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजे की काय तुमचं का ड्रग्ज येतात एवढे? तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे कुठे वाटतं का थांबत नाही. कोणा ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आतापर्यंत ती डेमोक्रेसी आहे. घटना समोर आलेल्या आहेत. नाशिक प्रकरणात अटक झालेली आहे. तुम्ही पुण्यात आहात. पुण्यात एवढी मोठी आयटी इंडस्ट्री आहे, जगभरातून लोक येतात. त्याचे ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण हिंदवडी पाचसाठी अशी आयटी का पाहिजे? 100% हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित आहे तुमच्या कंपनीत कोण काम करतंय? हे काय कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून काळजी आहे आणि multinational हा प्रश्न चुकीचा आहे ना, झालाच पाहिजे. माझा ह्याच्यावर काय ओपिनियन घेतो? नाही, तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही पक्षाची भूमिका नाहीये. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी, दरवेळेला बोलतो तेव्हा. मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलताना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहरं कुठेतरी कोलॅप्स होत आहेत आपल्यासमोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता, तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलंय ते शहरं कोलॅप्स होतात तुमच्या समोर आणि तुम्हाला काय पडलीच नाहीये. तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय जबाबदार कोण आहे? तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा आणि तुम्हीच सांगा. अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येतात म्हणजे अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार? तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? नाही, राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय? मी असतो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही, असेच करत प्रश्न कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक. पण गृह खाते चौकशीच्या कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की असा प्रकार परत नाही होणार. सर नाही, विषय असा आहे ना, अमरावतीचं जे प्रकरण आहे किंवा नाशिकचं प्रकरण आहे, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले. त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत. मी पडते या सगळ्यामध्ये अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार झाले. माझं एवढंच म्हणणं आहे, पोलीस तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेस समोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून मला माझ्यासमोर आणा. मला वाटतं की पोलिसांकडे ती ताकद त्यांना माहिती आहे. अप्रत्यक्षपणे असं सांगताय की गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे, सगळा फ्री हँड नाहीये. फ्री हँड आहे नाही असं तुम्ही मला काय प्रश्न विचारता? पत्रकार म्हणून नाही, माणूस म्हणून बोला ना माझ्याशी. तुम्हाला वाटतं फ्री हँड आहे? हे फक्त एक माणूस करू शकतो. हे फक्त एक माणूस करू शकतो. तुम्हीच बोलला. आणि मला वाटत नाही की एक दिवस करेल तो माणूस. तुम्हाला वाटतं 365 दिवस त्यांना फ्री हँड देईल? तुम्हाला महाराष्ट्र ज्या प्रकारे साफ दिसला बघायला मिळेल ते मुख्यमंत्री हे वेगळं असेल. मुख्यमंत्री हे देत नाही, त्याची कारण काय वाटत नाही? मला कारण माहित नाही, कारण तुम्हाला जास्त माहिती. पण मला वाटतं दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. तुमच्या पक्षाचे माजी आमदार राजू पाटील आहेत, ते कालच्या अधिवेशनानंतर म्हणतात की आता ही लोकसंख्या म्हणजे खासदाराची संख्या वाढणार आहे, अतिरिक्त ताण होणार आहे, तर पेन्शन योजना बंद केली पाहिजे. त्याचा सगळा पैसा जो आहे तो विनाकारण बैठकांना जाऊ कुठेतरी आपण भरकटतोय. मी तुम्हाला आज पुण्याचं सांगायला आलेलो. पुण्यात आम्ही नेते ते शाखाध्यक्षपणे सगळ्यांना भेटतो हे मी तुम्हाला सांगायला आलेलो. बाकी आपण खूप प्रश्न घेतले तर मी बैठकांना जातो. चालतं.
थँक्यू. धन्यवाद.